नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डीजे सर, माय मराठी अकॅडमी संचालक. मी सर्व विद्यार्थ्यांचं माय मराठी अकॅडमी किनवट या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी आजच्या सेशनमध्ये मराठी व्याकरणाच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये कोडिंग आणि डिकोडिंग करणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, मग ते तुमचं एमपीएससी असेल, कंबाईन असेल, त्याच्यानंतर ग्रुप बी, ग्रुप सी कंबाईनमध्ये येणार आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व सेवेची तयारी करत असाल किंवा तलाठी असेल, वनरक्षक असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर मराठी व्याकरणामध्ये जे काही घटक येणार आहेत त्या घटकाबद्दल किंवा त्या टॉपिक्सबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. होलिस्टिक सिलेबस नेमकं काय आहे ते परफेक्शन आपल्याला कळायला पाहिजे की नेमके कोणते घटक येतात, त्याच घटकावरती आज आपण चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, तयारी करत असताना आपले दोन महत्त्वाचे गुरु आहेत. एक तुमचं सिलेबस आणि त्याच्यानंतर आहे तुमचं PYQ. मग ज्यावेळेस तुम्ही या दोन गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं सर्च करणार, बघणार डोळ्यानं प्रत्यक्षात, तर त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की कोणती गोष्ट पकडायची आणि कोणती गोष्ट सोडायची, म्हणजे क्लॅरिटी येते. नेमकं आपल्याला काय वाचायचं, काय वाचायचं नाहीये, या सर्व गोष्टी आपल्याला दोन मुद्द्याच्या माध्यमातून क्लिअर होते. एक तुमचं PYQ आणि त्याचबरोबर तुमचं सिलेबस. तर मित्रांनो, आता मराठी व्याकरणाचा आवाका जर पाहायला गेला, ज्यावेळेस तुम्ही कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी ची एक्झाम देता, त्यावेळेस नाही का मराठी व्याकरणावरती मेन्सला लँग्वेजमध्ये मराठी व्याकरणावरती 50 प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर तुम्ही सरळ सेवेची जर एक्झाम देत असाल तर त्यावेळेस 25 गुणांसाठी मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारले जातात. आणि त्याचबरोबर जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आपल्याला 25 मार्क मराठी व्याकरणावरती विचारले जातात. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहे की मराठी व्याकरणामध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात, या सर्व गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये पूर्ण मराठी व्याकरण हा 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे, 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. एक तुमचं वर्णविचार आहे, ज्याच्यामध्ये फक्त वर्णांचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे शब्दविचार, इथं फक्त आणि फक्त शब्दांचा अभ्यास केला जातो. आणि तिसरा पॉईंट आहे तुमचं वाक्यविचार, जिथं फक्त वाक्यांचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यानंतर इतर 2 पॉईंट आहेत. तर अभ्यासक्रमामध्ये मी 5 कॅटेगरीमध्ये हा अभ्यासक्रम डिवाइड केलेला आहे. एक तुमचा पहिला आहे वर्णविचार, त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा शब्दविचार, त्याच्यानंतर आहे वाक्यविचार, त्याच्यानंतर आहे इतर मध्ये काही टॉपिक्स येतात. आणि त्याच्यानंतर तुमचा आहे शब्दसंग्रह. तर आपण आपल्या सोयीसाठी या 5 घटकामध्ये मराठी व्याकरणाचा जो काही सिलेबस आहे त्याची कोडिंग आणि डिकोडिंग करणार आहे. मग वर्णविचार झालं, शब्दविचार, याच्यामध्ये कोणते टॉपिक्स येतात, वाक्यविचार असेल, इतर मध्ये कोणते टॉपिक्स येतात, शब्दसंग्रहाचं असेल, शब्दसंग्रहामध्ये कोणकोणत्या बाबी येतात. तर आता आपण सुरुवात करू वर्णविचाराला. आता वर्णविचारामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, तर वर्णविचारामध्ये बघा, आता काही पुस्तकामध्ये वर्णमाला आणि भाषा विकास एकत्रित दिलेला आहे, तर काही पुस्तकामध्ये दिलेलं नाही. तर आपण आपल्या सोयीसाठी भाषा विकास हा स्वतंत्र असा टॉपिक शिकणार आहे. मग भाषा विकास झाल्यानंतर हा पूर्ण थेरॉटिकल टॉपिक आहे. भाषा विकास झाल्यानंतर आपण कुठे जाऊ, तर तुमच्या वर्णविचारावरती. मग त्याच्यामध्ये तुमची वर्णमाला असेल, मग त्याच्यानंतर अजून दुसरा एक टॉपिक असेल संधी. मग असे 1 बाय 1 जाणार आहे. तर भाषा विकास हा आपण स्वतंत्र टॉपिक पाहणार आहे, हा वर्णविचाराचा भाग नाहीये. म्हणजे भाषा विकास. आता बघा, भाषा विकासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण हा थेरॉटिकल टॉपिक शिकू त्याच्यामध्ये आपण पाहणार भाषा म्हणजेच काय, भाषा या शब्दाची निर्मिती कशी झाली, भाषेचे घटक कोणते, भाषेचे प्रकार किती, जगामध्ये किती भाषा बोलल्या जातात, भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात, त्याच्यानंतर मराठी भाषेचा क्रमांक कितवा लागतो, त्याच्यानंतर अभिजात भाषा काय आहे, त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लिपी म्हणजेच काय, जगामध्ये एकूण लिपी किती आहे, भारतामध्ये एकूण लिपी किती आहे, अभ्यासक्रमाला एकूण लिपी किती आहे, या सर्व गोष्टींचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार. मग लिपीमध्ये देवनागरी लिपी कोणती, कोणाला म्हणायची,
त्याच्यानंतर देवनागरी लिपीचं लिखाण कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्यानंतर ब्राह्मी लिपी कोणती, खरोष्टी लिपी कोणती, त्याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, त्याच्यानंतर आहे बघा तुमचं मोडी लिपी, त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे आदर्श लिपी. या सर्व लिपीमध्ये पाहणार आहे, म्हणजे भाषा विकास या टॉपिकच्या अंतर्गत. त्याच्यानंतर लिपी झाल्यानंतर आपण पाहणार बघा वर्ण कोणाला म्हणतात, मूलध्वनी कोणाला म्हणतात, स्वन कोणाला म्हणतात, स्वनिम कोणाला म्हणतात. त्याच्यानंतर बघा ते झाल्यानंतर आपल्याला पाहायचा आहे समोरचा मुद्दा, अक्षर कोणाला म्हणतात, ध्वनी चिन्ह कोणाला म्हणतात. त्याच्यानंतर समोरचा पॉइंट असेल तुमचं शब्द कोणाला म्हणतात, पद कोणाला म्हणतात, विलोमपद कोणाला म्हणतात. त्याच्यानंतर आहे तुमचं वाक्य, वाक्य झाल्यानंतर आहे तुमचं व्याकरण. मग व्याकरण हा पॉइंट आल्यानंतर ऍक्च्युअलमध्ये आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करतो, म्हणजे भाषा विकासामध्ये हे वाले घटक येतात. त्याच्यानंतर बघा वर्ण विचारामध्ये 2 टॉपिकचा समावेश केलेला आहे. एक तुमचा आहे वर्णमाला, कोणता आहे, वर्णमाला हा एक टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे तुमचं संधी, कोणता आहे, संधी. आता वर्णमाला हा प्रकरण काय अवघड नाहीये. जर वर्णमाला हा प्रकरण समजलं तर तुम्हाला 100% संधी हा प्रकरण समजेल. आता जसं वर्णमाला आपण शिकू, वर्णमाला झाल्यानंतर संधी हा प्रकरण शिकायला पाहिजे, म्हणजेच कारण की संधी हा प्रकरण वर्णमालावरती अवलंबून आहे. तर मित्रांनो आता वर्णमालामध्ये आपण काय काय पाहणार आहे त्या गोष्टीवरती जाऊ. आता बघा वर्णविचारामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या आहे. मग त्याच्यामध्ये बघा वर्णमाला झालं, अक्षरमाला झालं, त्याच्यानंतर वर्णांचे उच्चारस्थान झालं, त्याच्यानंतर वर्णांचं उच्चारण आणि लेखन ही सुद्धा गोष्ट पाहणार आहे. त्याच्यानंतर आकार विलेखन मांडणी असेल, शब्द विश्लेषण असेल, या सर्व गोष्टी आपल्याला वर्णमालामध्ये पाहायचा. त्याच्यानंतर तुमचं आहे संधी. आता संधी हा प्रकरण पाहत असताना संधीमध्ये आपल्याला स्वर संधी कोणाला म्हणतात, व्यंजन संधी कोणाला म्हणतात, त्याच्यानंतर विसर्ग संधी कोणाला म्हणतात, त्याच्यानंतर तुमचे आहे प्रचलित संधी कोणाला म्हणतात, संधी या घटकामध्ये पाहणार आहे. तर याच्यावरती हमखास आपल्याला 1, 2, 3 म्हणजे 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. म्हणून हा प्रकरण अतिशय महत्वाचा आहे. वर्ण विचारामध्ये वर्णमाला आहे, संधी आहे. जर पोलीस भरतीचे पेपर पाहायला गेलं तर काही जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि एमपीसी जर विचार करायला गेलं, कंबाईन असेल, ग्रुप बी असेल किंवा सी असेल, याच्यावरती वर्ण विचार या घटकावरती 3 ते 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता बघा वर्ण विचार झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे समोरचा आहे तुमचा शब्द विचार. आता शब्द विचारामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तिथं आपण वर्णांचा अभ्यास केला. मग वर्णांचा अभ्यास झाल्यानंतर आपण शब्दावरती येऊ, शब्दांचा अभ्यास करावा लागेल. शब्द विचारामध्ये 3 टॉपिक्स येतात. ते 3 टॉपिक्स कोणकोणते, एक तुमचा आहे शब्दाची जात, शब्दाची जात झाल्यानंतर आहे तुमचं शब्दशक्ती, शब्दशक्ती झाल्यानंतर तुमचं आहे शब्दसिद्धी. एवढे सर्व प्रकरण कोणाच्या अंडरमध्ये येतात, तर शब्द विचारामध्ये हे घटक येतात. या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि आपण ज्यावेळेस बघा शब्द विचार पाहायला जातो त्यावेळेस फक्त आपल्याला माहिती असतं की शब्दाची जाती एकूण 8. मग तेच वाले घटक आपण शब्द विचाराच्या अंडरमध्ये गृहीत धरतो. परंतु तुमचं शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी हे प्रकरण सुद्धा शब्द विचाराच्या अंडरमध्ये येतात. तर आपण आता सुरुवात करू शब्दाची जात. आता शब्दाच्या जातीमध्ये बघा, शब्दाची जात आहे. शब्दाच्या जातीचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. 2 प्रकारामध्ये कोणकोणते वर्गीकरण आहेत, एक तुमचं आहे विकारी शब्दजात आणि दुसरी आहे अविकारी शब्दजात. कोणती आहे, अविकारी शब्दजात. मग आता हे विकारी काय आहे, अविकारी काय आहे, शब्दाच्या जाती काय आहे, वर्गीकरण काय आहे, ते आपण सविस्तरपणे बॅचमध्ये पाहणार. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की मराठी व्याकरणामध्ये कोणते घटक येतात, कोणाच्या अंडरमध्ये येतात, वर्ण विचार म्हणजेच काय, शब्द विचार म्हणजेच काय, भाषा, त्याच्यानंतर बघा तुमचा वाक्य विचार म्हणजेच काय. मग आपण वर्ण विचारामध्ये येणारे 2 टॉपिक पाहिलो, एक वर्णमाला, संधी. आता आपण सुरुवात केलेला आहे शब्द विचारामध्ये येणारे टॉपिक्स कोणकोणते आहेत. शब्द विचारामध्ये येणारे टॉपिक्स कोणकोणते आहेत, तर तुमचं आहे शब्दाची जात, त्याच्यानंतर आहे तुमचं शब्दशक्ती आणि त्याच्यानंतर आहे शब्दसिद्धी. त्यापैकी आपण शब्दाच्या जातीला सुरुवात करतोय. शब्दाच्या जातीचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये, एक विकारी आहे आणि अविकारी. आता बघा विकारीमध्ये कोणकोणते घटक येतात त्या मुद्द्याला आपण सुरुवात करू. आता विकारी शब्दजात आहे. विकारी शब्दजात एकूण किती आहेत, तर 4 आहेत. कोणकोणते, एक तुमचा आहे नाम, एक तुमचा कोणता आहे, नाम आहे, नाम.
दुसरा आहे सर्वनाम विकारी शब्दजात. विकारी शब्दजातीचं एकूण 4 शब्दजाती आहेत. एक नाम आहे, सर्वनाम आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे विशेषण. त्याच्यानंतर आहे क्रियापद. क्रियापद. आता बघा, नामाचा अभ्यास करत असताना हा छोटासा प्रकरण नाहीये. याच्या अंडरमध्ये काही उपघटक येतात, उपटॉपिक येतात. त्या टॉपिकला सुद्धा आपल्याला जायचं. मग नाम हा प्रकरण झाल्यानंतर आपण काय पाहणार? लिंग विचार. पहिला वाला पॉईंट काय असेल तुमचा? लिंग विचार हा प्रकरण पाहू. लिंग विचार झाल्यानंतर तुमचा आहे वचन विचार. सेकंड नंबर वचन विचार आहे. सेकंड नंबर आहे तुमचं वचन विचार. त्याच्यानंतर आहे तुमचं वचन विचार झाल्यानंतर तिसरा प्रकरण आहे वाक्यातील कर्ता व कर्म ओळखणे. कर्ता व कर्म ओळखणे. त्याच्यानंतर चौथा प्रकरण असेल तुमचं कर्ता व कर्म ओळखणे. हे झाल्यानंतर तुमचं असेल विभक्ती. कोणता असेल? विभक्ती. विभक्ती झाल्यानंतर पाचवा प्रकरण असेल तुमचं विभक्तीचा अर्थ. विभक्तीचे अर्थ. विभक्तीचा अर्थ झाल्यानंतर तुमचं 6वा प्रकरण असेल काय? तर सामान्य रूप. काय असेल? सामान्य रूप. हे वाले आपण प्रकरण नामाच्या अंडरमध्ये पाहणार आहे. ते झाल्यानंतर सर्वनाम झालं. सर्वनाम. त्याच्यानंतर विशेषण आहे. त्याच्यानंतर क्रियापद. आता क्रियापदामध्ये येणारे घटक आहेत, काही प्रकरण आहेत. पहिला प्रकरण तुमचा कोणता असेल? क्रियापदामध्ये आपल्याला क्रियापद हा टॉपिक समजून घेण्यासाठी अगोदर बेस असतोय आणि तो बेस समजून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी एक प्रकरण आहे धातू व धातू साधिते. धातू व धातू साधिते. धातू साधिते. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रकरण आहे तुमचं कोणता असेल? क्रियापद. क्रियापद झालं याच्यामध्ये धातू व धातू साधिते. त्याच्यानंतर तुमचा कोणता प्रकरण असेल? तर याच्यामध्ये काळ असेल. कोणता असेल? काळ असेल. त्याच्यानंतर तिसरा प्रकरण कोणता असेल? तर क्रियापदाचा अर्थ असेल. काय असेल? क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे अर्थ. त्याच्यानंतर चौथा प्रकरण कोणता असेल तुमचं? तर चौथा प्रकरण हा तुमचा कोणता असेल? तर आख्यात विकार हा प्रकरण असेल. कोणता असेल? आख्यात विकार हा प्रकरण असेल. आणि त्याच्यानंतर आणि पाचवा तुमचा कोणता? हा स्वतः क्रियापद. स्वतः कोण असेल? क्रियापद. हे वाले घटक येतात. आता हे झाले विकारी शब्दजात. विकारी शब्दजातीमध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद. मग नाम हा प्रकरण झाल्यानंतर लिंग, वचन, विभक्ती तुमचं. त्याच्यानंतर कर्ता व कर्म, विभक्तीचे अर्थ असेल, सामान्य हे वाले प्रकरण येतात. सर्वनामामध्ये मग आपण पाहू सर्वनामाचे प्रकार कोणते, मूळ सर्वनामे किती, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम हे कोणाला म्हणतात. त्याच्यानंतर विशेषण. विशेषण कोणाला म्हणतात? विकारी विशेषण कोणते, अविकारी विशेषण कोणते, त्याच्यानंतर विशेषणाचे प्रकार कोणते, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहू. आणि क्रियापदामध्ये धातू व धातू साधिते, काळ, क्रियापदाचा अर्थ, आख्यात विकार, क्रियापद हे वाले प्रकार. ते झाल्यानंतर हे झाले विकारी शब्दजात. विकारी शब्दजात झाल्यानंतर अविकारी शब्दजातीवरती जाऊ आपण. मग अविकारी शब्दजातीचा अभ्यास करत असताना अविकारी शब्दजाती एकूण किती आहेत? तर 4. तर कोणकोणते आहेत? तर तुमचा आहे क्रिया विशेषण अव्यय. कोणता आहे? क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय हा प्रकरण झाल्यानंतर तुमचा दुसरा प्रकरण कोणता असेल? तर दुसरा प्रकरण असेल शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर तिसरा प्रकरण असेल तुमचं उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आणि त्याच्यानंतर आहे तुमचं चौथा प्रकरण आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. हे झाली अविकारी शब्दजात. तर अविकारी. आता बघा शब्दांच्या जाती झाली. शब्दांच्या जाती एकूण 8. त्यापैकी विकारी आणि अविकारी पाहिलो. आता शब्द विचारामध्ये दुसरा प्रकरण येतो तुमचं. दुसरा प्रकरण कोणता येतो? तर शब्दशक्ती. मग शब्दांची एकूण शक्ती किती आहेत? तर शब्दांच्या एकूण 3 शक्ती आहेत. एक तुमची आहे अभिधा शब्दशक्ती. अभिधा शब्दशक्ती. त्याच्यानंतर लक्षणा शब्दशक्ती. लक्षणा शब्दशक्ती. त्याच्यानंतर आहे तुमची व्यंजना शब्दशक्ती. मग अभिधा शब्दशक्ती म्हणजेच काय? त्याच्यानंतर लक्षणा शब्दशक्ती म्हणजेच काय? व्यंजना शब्दशक्ती म्हणजेच काय? अभिधा शब्दशक्तीचे किती प्रकार पडतात? लक्षणा शब्दशक्तीचे किती प्रकार पडतात? व्यंजना शब्दशक्तीचे किती प्रकार पडतात? या सर्व गोष्टी आपण शब्दशक्ती या प्रकरणामध्ये पाहणार.
म्हणजे शब्द विचारामध्ये दुसरा प्रकरण झालं शब्दशक्ती, आणि तिसरा घटक कोणता असेल तर शब्दसिद्धी असेल. आता शब्दसिद्धी, शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला आपण शब्दसिद्धी म्हणतो. आणि शब्दसिद्धीचे एकूण प्रकार किती पडतात तर शब्दसिद्धीचे एकूण 2 प्रकार पडतात. एक तुमचा आहे सिद्ध शब्द, कोणता आहे सिद्ध शब्द, दुसरा आहे तुमचं साधित शब्द. पहिला आहे तुमचं सिद्ध शब्द, दुसरा आहे साधित शब्द. मग सिद्ध शब्दांचा अभ्यास करत असताना सिद्ध शब्दांचे एकूण किती प्रकार पडतात तर 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार असेल तुमचं तत्सम शब्द, कोणता असेल तत्सम शब्द. दुसरा आहे तद्भव शब्द, तद्भव शब्द. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे तुमचं तर तत्सम शब्द, तद्भव शब्द. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रकार आहे देशी शब्द, कोणता आहे आणि देशी शब्द. आणि त्याच्यानंतर हॅशटॅगमध्ये आपण परभाषीय शब्द म्हणू, परभाषीय शब्द. म्हणजेच इथं जर तुम्हाला प्रश्न विचारलं शब्दसिद्धीचे एकूण किती प्रकार पडतात तर 2, एक सिद्ध शब्द, दुसरा आहे साधित शब्द. आणि सिद्ध शब्दाचे एकूण किती प्रकार पडतात तर 3 सांगायचे, तत्सम, तद्भव, देशी. मग हे वाले अगोदर सिद्ध शब्दांचा अभ्यास करू. सिद्ध शब्दांचा अभ्यास झालं मग या परभाषीय शब्दामध्ये आपण स्वदेशी शब्द पाहू, विदेशी शब्द पाहू, कानडी शब्द कोणते आहेत, त्याच्यानंतर तुमचं गुजराती शब्द कोणते आहेत, हिंदी शब्द कोणते, त्याच्यानंतर अरबी, त्याच्यानंतर फारसी, पोर्तुगीज या सर्व शब्दांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार. त्याच्यानंतर आहे दुसरा घटक तुमचा साधित शब्द. आता साधित शब्दाचे तुम्हाला प्रश्न विचारेल एकूण किती प्रकार पडतात तर 4 प्रकार पडतात. साधित शब्दामध्ये एकूण 4, 1, 2, 3 आणि 4 प्रकार पडतात. मग त्यापैकी पहिला प्रकार कोणता आहे तुमचं उपसर्ग घटित शब्द, कोणता आहे उपसर्ग घटित शब्द. त्याच्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे प्रत्यय घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तुमचं अभ्यस्त शब्द, अभ्यस्त शब्द, कोणता आहे अभ्यस्त शब्द. आणि चौथा तुमचा कोणता आहे तर सामासिक शब्द, सामासिक शब्द. आता सामासिक शब्द हा दुसरा तिसरा काही नसून तर तुमचा काय असेल तर समास हा प्रकरण असेल. मग तो कोणाच्या अंडरमध्ये येतो शब्दसिद्धीच्या साधित शब्दाच्या अंडरमध्ये येतो. आता बघा आपण वर्णविचार पाहिलो. वर्णविचारामध्ये 2 घटक, एक वर्णमाला आणि संधी. शब्द विचारामध्ये आपण 3 गोष्टी पाहिलो, शब्दांच्या जाती, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी. आता आपण सुरुवात करूया. तिसरा घटक असेल तुमचा काय असेल वाक्य विचार. काय असेल वाक्य विचार असेल. आता वाक्य विचारामध्ये बघा वाक्य विचारांचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये तुमच्याजवळ आहे पहिला प्रकार कोणता असेल वाक्याचे प्रकार. कोणता असेल वाक्याचे प्रकार. दुसरा प्रकरण आहे तुमचं वाक्य संकलन. तिसरा प्रकरण आहे तुमचं वाक्य रूपांतर. आणि चौथा प्रकरण कोणतं आहे तुमचं तर वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पुढे करणार आहे वाक्य विचारामध्ये. आणि वाक्य विचारामध्ये अजून एक प्रकरण येतो, तो वाला कोणता असेल तुमचं तर प्रयोग हा प्रकरण असेल. कोणता असेल प्रयोग. आता जर तुम्हाला विचारलं की एकूण प्रयोगाचे किती प्रकार पडतात तर प्रयोगाचे एकूण 3 प्रकार पडतात. इथं 4 बॉक्स दिसत असेल तुम्हाला आणि तुम्ही म्हणत असाल 4 प्रकार पडतात. नाहीये, तर प्रयोगाचे एकूण 3 प्रकार पडतात. 3 प्रकारामध्ये पहिला कोणता आहे तुमचं कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर आहे तुमचं कर्मणी प्रयोग. त्याच्यानंतर तुमचा कोणता आहे तिसरा प्रकार भावे प्रयोग. आता बघा हे प्रकरण सर्व सोपे आहेत, अवघड असं नाही, एकमेकावरती लिंक केलेला आहे. फक्त बघाबघीचा कार्यक्रम आहे. कर्ता कर्म शोधा, त्याला प्रत्यय जोडलं की नाही जोडलं याच्यावरून तुमचा प्रयोग डिसाईड केला जातो. तर मित्रांनो आणि चौथा हॅशटॅग मध्ये असेल तुमचं कोणता असेल संकर प्रयोग. कोणता असेल शंकर प्रयोग म्हणा, मिश्र प्रयोग म्हणा किंवा संमिश्र प्रयोग म्हणा. आता कर्तरी प्रयोग कोणाला म्हणतात, कर्मणी प्रयोग कोणाला म्हणतात, भावी प्रयोग कोणाला म्हणतात. ज्यावेळेस हा प्रकरण वाजवेल त्यावेळेस डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल. तर मित्रांनो हे झालं तुमचं वाक्य विचारामध्ये. अजून एक प्रकरण येतं तुमचं कोणतं वाला आहे पदपरिस्फोट. आता पदपरिस्फोट म्हणजेच काय व्याकरण चालवणे.
पदपरिस्फोट म्हणजेच काय? व्याकरण चालविणे, व्याकरण चालविणे. ठीक आहे, काही विद्यार्थी पहिल्या वेळेसच हा प्रकरणाचं नाव ऐकत आहे, डोंट वरी. आता बघा, हे झालं आपलं वर्ण विचार, दुसरा शब्द विचार, तिसरा आहे वाक्य विचार. आता इतर गोष्टीवरती जाऊ. व्याकरणामध्ये इतर गोष्टी आहेत. इतर गोष्टीमध्ये बघा, आपल्याला पाहायचा अलंकार. अलंकार हा प्रकार आपण इतर मध्ये घेतलेला आहे. अलंकार हा प्रकरण आहे. अलंकारामध्ये आपल्याला अलंकाराचे दोन प्रकार पाहायचे आहे. एक तुमचा आहे शब्दालंकार. कोणता आहे? शब्दालंकार. जिथं फक्त शब्दांची जादू असते त्याला आपण शब्दालंकार म्हणतो. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. कोणता आहे? अर्थालंकार. अलंकार हा प्रकरण शिकवत असताना आपण गाण्यांचा वापर करतो, डायलॉगचा वापर करतो, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही एक्झाम्पल क्रिएट करून हा प्रकरण आपण शिकवत असतो. मग याच्यामध्ये अलंकाराचे दोन प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार. इथं शब्दांची जादू असते, अर्थालंकारामध्ये शब्दांच्या अर्थाची जादू असते. मग शब्दालंकाराचे प्रकार किती, अर्थालंकारामध्ये येणारे घटक कोणते, या सर्व बाबींचा आपण अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर आहे बघा वृत्ते. आता वृत्तेचे एकूण तीन प्रकार पडतात. एक आहे तुमचं अक्षर गणवृत्त, अक्षर गणवृत्त. त्याच्यानंतर आहे तुमचं मात्रा आणि छंद. ह्या सर्व गोष्टी सुद्धा पाहणार आहे आपण. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये इतर गोष्टीमध्ये अजून दोन प्रकरण येतात. एक तुमचं काय असेल तर याच्यामध्ये विराम चिन्हे नावाचं प्रकरण असेल. कोणतं? विराम चिन्हे. आणि आता जर आपण कंबाईनचा जर विचार करायला गेलं तर तुम्हाला उतारावरती प्रश्न विचारले जातात. कशावरती? विराम चिन्हे, विराम चिन्हे, सॉरी विराम चिन्हे हा वाला एक प्रकरण आहे. याच्यावरती एखादा प्रश्न येणार म्हणजे येणारच. आणि त्याच्यानंतर कंबाईनमध्ये उतारा असतो. TCS IBPS हे सुद्धा उतारावरती प्रश्न विचारतात. याच्यावरती कंबाईन जवळपास कंबाईनमध्ये 5 प्रश्न असतात आणि TCS IBPS कधी 5 विचारतात, कधी 3 विचारतात, कधी 2 विचारतात. हे झालं व्याकरणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलो. म्हणजेच मराठी व्याकरण हा 3 घटकामध्ये डिवाइड केलेला आहे. एक वर्ण विचार, दुसरा शब्द विचार, तिसरा वाक्य विचार आणि इतर येणारे घटक आपण पाहिलो. आता राहिलं शेवटचं पॉईंट कोणतं तर तुमचं शब्द संग्रह. आता शब्द संग्रहामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. आता शब्द संग्रह म्हणजे काय समानार्थी आणि विरुद्धार्थी नाही तर बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत. मग शब्द संग्रहामध्ये बघा, शब्द संग्रहामध्ये तुमचा आहे समानार्थी शब्द, समानार्थी शब्द. त्याच्यानंतर आहे तुमचं विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर आहे तुमचं म्हणी. त्याच्यानंतर आहे वाक्प्रचार, वाक्प्रचार. त्याच्यानंतर आहे अनेकार्थी शब्द, अनेकार्थी शब्द. त्याच्यानंतर बघा अनेकार्थी शब्द झाल्यानंतर अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द, अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्याच्यानंतर तुमचं काय असेल बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार. त्याच्यानंतर अनेकार्थी शब्द, त्याच्यानंतर अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्याच्यानंतर आहे अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द. त्याच्यानंतर आहे तुमचा शुद्ध शब्द, शुद्ध शब्द. आणि त्याच्यानंतर एखादा बघा याच्यावरती समानार्थी वाक्प्रचार कोणते, विरुद्धार्थी वाक्प्रचार कोणते, समानार्थी म्हणी कोणते, विरुद्धार्थी म्हणी कोणते. मग हा वाला शिक्षण याच्यामध्ये. तर हा वाला पूर्ण शब्द संग्रहाचा पोर्शन आहे. तर आतापर्यंत ज्या काही गोष्टी पाहिलो तर मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरणाचा सिलेबस मी तुमच्या डोळ्यासमोर सादर केलेला. तर हा मराठी व्याकरणाचा सिलेबस आहे. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी सुरुवात सिलेबस आणि PYQ पासून करावी. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुमच्यासमोर मराठी व्याकरणाच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये कोडिंग आणि डिकोडिंग केलेली आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की सर्व विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचा सिलेबस समजलेला असेल. तर मी एकदा रिवाइज करून देतो की याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिलो आपण. तर बघा, याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं बघा, याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये